आपण गेली 8 दिवस झाले एक सर्वजण प्रश्न विचारत होता. आपल्या बरोबर बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला की व्हेअर इज दंगेकर, व्हेअर इज दंगेकर. तर माझं त्याच्यावरती उत्तर आहे हिअर इज दंगेकर. ही त्यांची जामिनाची ऑर्डर आहे जी मी त्यांना आता सपूर्द केलेली आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन येथे जो एक बनावट आणि खोटा गुन्हा दाखल केला होता ज्याच्यामध्ये रवींद्र दंगेकरांचा मी वारंवार सांगितलं की कुठलाही डायरेक्ट इनडायरेक्ट कुठलाही संबंध नव्हता, तरी सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये आरोपी केलं गेलं होतं आणि आरोपी केल्यानंतर त्यांच्या पत्नीसह त्यांना आरोपी केलं होतं. परंतु सगळ्या बाजू आम्ही कोर्टात कायदेशीर मांडल्यानंतर काल न्यायालयाने त्यांना काही अटी शर्तींवरती सशर्त हा अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. त्याच्यामुळे आता जे काही स्वतः भाऊ आलेले आहेत तर ते आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते स्वतः देतील. अटी काय काय घातलेले ते सांगा. अटी काय अटी जी आहे ते आठवड्यातून एकदा पोलीस स्टेशनला हजेरी द्यायला वगैरे लावलेली अशी किरकोळ अटी आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर तुम्हाला अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. पहिल्यांदा गुन्हा दाखल झालाय त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया सांगा. बघा, याच्यामध्ये हा प्रोजेक्ट जो आहे हा प्रोजेक्ट वादग्रस्त, गेली 7-8 वर्ष हा प्रोजेक्ट वादग्रस्त आहे. खरं तर हा प्रोजेक्ट माझ्यासह 4 आमच्या मित्रपरिवारांनी एक व्यवसाय आपल्या मुलाबाळांसाठी भविष्यासाठी केलेला प्रोजेक्ट होता. मग बाळासाहेब शेट्टी होते, रघुगौड होते, आमचे सुनील भाऊ आहेर होते आणि एक आमचे पार्टनर, असे आम्ही 5 जणांनी हा पैसे देऊन विकत घेतलेला प्रोजेक्ट होता. तो घेतल्यानंतर आम्ही रिसर महानगरपालिकेकडे परवानगी घेतली. त्यानंतर रिसर रेराची परवानगी घेतली आणि आम्ही महानगर बँकेचे त्याच्यावर 5 कोटीपेक्षा जास्त कर्ज घेतलं. हा आमचा प्रोजेक्ट चालू झाला. हा प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर ह्याला 1, 2, 3, 4 स्लॅब झाल्यानंतर हे आम्हाला थोडी राजकीय, मी आमदार झालो, पुणेकरांनी मला आमदार केलं, लोकसभेला मी निवडणूक. हा प्रोजेक्ट वर्क आहे हे स्वप्न मंत्रालयात पडले. मग ते स्वप्न पाडणारे कोण होते ते तर पुण्यातले काही लोक होते आणि त्यांच्या मध्यस्थीने मंत्रालयामध्ये स्वप्न पडलं की हा वर्कचा प्रॉपर्टी. म्हणून आम्हाला संभाजीनगर न्यायालयाने त्यांच्या मार्फत महानगरपालिकेला नोटीस दिली आणि आमचा प्रोजेक्ट थांबवला. मग आम्ही तो 2-4 वर्षाचा जो काळ गेला ते आम्ही न्यायालयीन फाईट करता करता मग आम्हाला काही तिथे न्याय मिळाला नाही. पण हा जो नोटीसचा सगळा मंत्रालयातून झालेला कारभार, मी आमदार असल्यामुळे मी त्या समक्ष अधिकाऱ्याकडे जाऊन बसलो. आम्ही जाऊन बसलो, त्या अधिकाऱ्याने दारवाजाला कुलूप लावून माझ्या पाया पडला, आणला की दंगेकर साहेब, मी जाणून बुजून तुमचं हे करणार नाही. आणि तो डबा खात होता. मी त्याला म्हणलो, तू डबा खातो, तू आमच्या मुलाबाळांच्या ताटात माती घालवतो, तू कसं काय जेवत बसतो. तर त्यांनी माझ्या पाय धरले, म्हणला हा मी केलेला नाही, माझ्या वरिष्ठांचा ह्याच्यावर दबाव आहे आणि त्यामुळे मी हे सगळं तुम्हाला नोटीस देतोय. आणि नोटीस दिल्यानंतर आम्ही ती फाईट केली. आमचा प्रोजेक्ट 4-5 वर्ष बंद झाला. आमच्या आर्थिक सगळी प्रॉब्लेम आला आणि आर्थिक प्रॉब्लेम आल्यानंतर एवढा मोठा प्रोजेक्ट झाल्यानंतर आर्थिक बँकेचं व्याज आहे, लोकांचे घेतलेलं कर्ज आहे, बाकीच्या काय गोष्टीत हा अडचणीत आणण्याचं काम मंत्रालयातून झालं. तर मला नाव विचारू नका, ते नाव मी पुढच्या आठवड्यात घेणारच आहे. आणि हा झाल्यानंतर आम्हाला हायकोर्टाने त्याला क्लीन चिट दिली. बघा, म्हणजे 5-6 वर्ष आमचा जो अन्याय झाला तो ह्याच्यामुळे झाला. आणि ज्या मंत्र्यातून ह्याला आदेश दिला त्या मंत्रालयात माझा त्यांच्यावर डायरेक्ट आरोप आहे की हा जलील, त्याचा खलील शेख नावाचा आमच्याकडे त्या साईटवर एक व्यक्ती काम करत होता आणि त्याने आत्महत्या केली. पण ही आत्महत्यानं हा प्रशासनाने केलेला खून आहे. कारण ह्याच्यामध्ये आम्ही 5-6 लोक आहेत, आमचा परिवार आहे. मी मागच्या वेळेला म्हणलो, ह्याच्यापूर्वी तुम्हाला माझे पार्टनर म्हणले की आम्हाला आत्महत्या करायची वेळ आली. ह्या खुनाचा पाडा हा मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे. आणि ह्याची सखोल चौकशी झाली. पण हा प्रोजेक्ट कुणी बंद केला, कोणासाठी बंद केला, कुठल्या राजकारणाने बंद केला. आणि रवी दंगेकरला एकट्याला मारा तुम्ही हो. आमची मुलं बाळ आहेत, त्यांची मुलं बाळ आहेत, माझ्या पार्टनरची मुलं बाळ आहेत, ह्यांच्यावर तुम्ही अन्याय करता. आणि हा खलील शेखचा जो आत्महत्येचा प्रकार हा 302चा गुन्हा आहे. आणि पोलीस अधिकाऱ्यांना कसं कळत नाही, सगळं कळतंय. आणि हे पोलीस अधिकारी ज्या पद्धतीनं सरकारचं ऐकतात, सरकारमधल्या राजकारणी लोकांचं ऐकतात आणि त्यांच्या ऐकण्याने हा जो हल्ला करत असेल तर ते चुकीचं आहे. शेवटी संविधान आहे, लोकशाही आहे
आजचं उद्या आहे, आजचं मरण उद्या आहे, उद्याचं मरण परवा आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी चुकीचं काम केलं त्यांना भविष्यामध्ये शेवटी दंगेकर आहे. तुम्ही आमच्या बायका पोरांच्या डोळ्यातलं पाणी आणलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, हे नक्की. हे तर दे आणि घे, हे तर होणारच. मग तुम्ही खलील शेख यांच्या आत्महत्या नसून कोण आहे असं म्हणताय, नेमकं काय सांगायचं तुम्हाला? नाही, याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मागच्या लोकसभा असेल, विधानसभामध्ये असेल, तुमची काही लोक तिकडे गेली होती. माझी निवडणूक आली की तुम्हाला वक्फ जागा आवडती, वक्फ आवडतो किंवा वक्फची जागा आवडती. बरोबर, मला एकही मुस्लिम समाजाने विरोध नाही केला. वक्फची जागा मी घेतलेला विरोध कोण करताय तर माझे विरोधक करतात. मी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली ते करतात. आणि मग ही लोक कोण पाठवतो, कोणाचा मामाचा पोरगा जातो, कोणाच्या बहिणीचा पोरगा जातो, कोण जातो, हे सगळे जगाला माहिती आहे. आणि कोण करते हे तुम्हाला आणि मला बी माहिती आहे. मग ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जर वक्फची जागा, मी मुस्लिम समाज कधीच वाईट बोलला नाही, पण वाईट कोणाला वाटतं की माझ्या विरोधकांना, माझ्या विरुद्ध निवडणूक लढवलेल्या लोकांना. म्हणजे सगळ्यात गंभीर गुन्हा आहे की पैसे देऊन तुम्ही लोक फिरताय आणि आमच्या मुलं बाळ रस्त्यावर येतील त्यासाठी तुम्ही काम करा. राजकारण असं नसतं. तुमची माझी लढाई माझी आहे. तुम्ही मला घेऊन चौकात फाशी द्या, मी हाय घ्यायला. पण तुम्ही शेडगेंचे असेल, गौडा असतील, हे सगळे गोरगरीब लोक आहेत, त्यांची मुलं बाळ आहेत, शिक्षणाला आहेत. ते आमच्या स्टुडंट आयर्लंडचा मुलगा तर शिक्षण करतोय, त्यांनी फक्त आपल्या पोटा पाण्यासाठी मुलासाठी प्रयोजन केलं आणि तुम्ही त्याच्यावर असा हल्ला करताय. आणि मी रवी दंगेकर आहे, मला चौकात देऊन फाशी द्या, मी तयार आहे. पण तुम्ही असा अन्याय करू नका, राजकारण इतक्या सरळ घेऊ नका. आज आपण देशात पाहिलंय की आता लोक रस्त्यावर आहेत. काही दिवसांनी आमच्या असेल तुम्हाला बी धोपटणार आहे जनता, कारण जनतेला कळलं की आम्ही लोक नीट वागत नाहीत. आणि याच्यामध्ये जो खलील जो आहे त्याला मी पाहिला बी नाही बिचाराला. आणि त्याचं मृत्यू दुर्दैव आहे. त्याच्या कुटुंबाला ज्या वेदना आहेत त्या वेदना मला आहेत, कारण शेवटी माणूस आहे. आणि हा राजकारणाचा देश असला तर आतमध्ये माझा माणूस जिवंत आहे. आणि ह्याच्यामध्ये जे आम्हाला त्रास झाला त्याच्याबद्दल मी स्वतः सक्षम आहे. मी माझी फाईट देणार आहे. माझा आवाज कोण दाबू शकणार नाही. मी पुणेकर आहे आणि आम्ही 4-5 लोक पुणेकर म्हणून आम्ही रस्त्यावर आलोय. आणि हा डाव जुनाच होता की बोटची जागा काढायची, आमच्या बायकांना अटक करायची, जेलला न्यायची, हे जुनच चाललेलं आहे. मधल्या काळात 2 दिवसात तर मी ऐकत होतो दंगेकरला आता मोका लागणार आहे. मोका चौका काय असेल ते लागू द्या, पण माझ्यावर तुम्ही करा. माझ्या मुलाबाळांवर, माझ्या मित्रांच्या मुलाबाळांवर जाऊ नका. हे राजकारण करू नका. आणि जर राजकारण करायचं तर समोर यांनी आहे ना. तुमच्यावर का होतंय, ही वेळ तुमच्यावर का आली, असं कोण करतंय? बघा, तुम्ही बघितलं असेल विधानसभेची निवडणूक झाली, वक्फ बोर्ड आला. लोकसभेची निवडणूक आली, वक्फ बोर्ड आला. पण मला हायकोर्टाने क्लीन चिट दिली. म्हणजे हे कोण करत होते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही वैयक्तिक, जे प्रेस तिथं जाऊन येत होती, ते समोर बोलत होते, जे तुमच्याशी डायलॉग करत होते, ह्या लोकांना खात्रीने विचारा की तुम्ही जे एखादा प्रोजेक्ट, आणि राजकारणामध्ये बायका पानावर येत नाहीत. बघा, मी काँग्रेस पाहिली, जनता दल पाहिलं, मी 40 वर्षात पाहिलं, पण वैयक्तिक जीवनामध्ये कुठल्याही राजकारण्याने असा हल्ला केला नाही. पण वरच्या लोकांना कळतंय का नाही हे बी मला कळत नाही. का चुकीची माहिती देतात हे बी कळत नाही, का ते जाणून बुजून करतात हे बी कळत नाही. पण जर आमच्या मुलाबाळांना जर तुम्हाला जेलला पाठवायचं असेल, ते राजकारणाचे संकेत नाहीत. आम्ही रस्त्यावर आहे आणि आम्ही ज्या दिवशी राजकारणाला त्या दिवशी ठरवलंय. तेव्हा तुमच्याच माहितीतील मित्र पक्षातील लोकांनी तुमच्यावर टीका केली की तुम्ही शहर सोडून पळून गेलाय. तुम्ही नेमकं कुठं पळून गेला होता? नाही ना, आता मी पळून मी काय निलेश घायवाल सारखं काय देश सोडून पळालो का? पुण्यातच होतो आणि पुण्यात असलं तरी मी काय पळून जाणार नाहीये. तुम्हाला परत एकदा सांगतो, मी 2-3 गोष्टी सांगतो की काय गुन्हेगार, काय पोलीस अधिकारी, काय राजकारणी संगत मताने माझ्यावर कुणी हल्ला होणार आहे किंवा मला काहीतरी होणार हे नक्की. आणि त्याची तयारी मी पूर्वी बोललो, आजही बोललो. काय पोलीस अधिकारी, काय राजकारणी आणि काय गुन्हेगार आणि काय बिल्डर लॉबी आणि काय लोक हे ड्रग्सचा व्यवसाय करणार, ड्रग्सचा व्यवसाय करणार, ही सगळी एकत्र आलेली लॉबी. आणि ही लॉबी मला घात करणार हे नक्की. मला आज ना उद्या याच्यासमोर जावं लागणार आहे. मला एक तर गोळी बसणार आहे, नाही तर एक तर जेल तरी जावं लागणार आहे, नाही तर खोट्या नाट्याच्या काय तक्रार घेऊन काय पोलीस लोकांना अधिकाऱ्यांना हाताशी धरून माझ्यावर गुन्हे व्यवस्थित दाखल होणार ह्याची तयारी आहे माझी.